को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. सकाळपासूनच पूर्ण कोकणामध्ये या ठिकाणी शांततेमध्ये मतदान होताना पाहायला मिळते. आपण सध्या रत्नागिरीच्या केंद्रावरती आहोत आणि मोठ्या संख्येनं सकाळपासूनच या ठिकाणी पदवीधर जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये एकूण 13 उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि याच्यामध्ये प्रमुख जी लढत आहे ती काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत या ठिकाणी पाहायला मिळते. काँग्रेसकडून या ठिकाणी रमेश कीर तर भाजपकडून निरंजन डावखरे उमेदवारीच्या रिंगणात असलेले पाहायला मिळत आहेत. निरंजन डावखरे सलग 2 वेळा या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार झालेले आहेत. त्यामुळं निरंजन डावखरे तिसऱ्यांदा या ठिकाणी हॅट्रिक बजावतात का याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. तर एकूण जर मतदानाचा विचार केला तर सर्वाधिक मतदार हे ठाणे जिल्ह्यातले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये 98,000 मतदार या ठिकाणी आहेत. तर त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात 54,000, पालघर जिल्ह्यात 28,000, रत्नागिरी जिल्ह्यात 22,000, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18,000 मतदार आहेत. एकूण जर मतदारांची संख्या बघितली तर या ठिकाणी 2,23,225 मतदार आहेत आणि पूर्ण कोकणामध्ये या ठिकाणी 321 मतदान केंद्र आहेत. 48 तालुक्यामध्ये ही मतदान केंद्र या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि तुम्ही बघू शकता की रत्नागिरीच्या मतदान केंद्रावरती जे पदवीधर जे आहेत त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं सकाळपासूनच या ठिकाणी पदवीधर जे आहेत ते मतदानासाठी येताना पाहायला मिळतात आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान करताना पाहायला मिळतात. आतापर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघाचं जे मतदान आहे ते पूर्णपणे शांततेत आणि सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.